दरम्यान भारताने पाकिस्तानसोबत सिंधू करार रद्द केला, त्याचे काय परिणाम होणार या संदर्भात कर्नल अभय पटवर्धन यांच्याशी बातचीत केली आहे रजत वशिष्ठ यांनी। सर 5 जे निर्णय घेण्यात आले आणि सर्वात जास्त चर्चा होत आहे सिंधू वॉटर ट्रीटी जी आहे ती आपण कॅन्सल केली आहे। खरोखर पाकिस्तानवर प्रभाव पडेल आणि लगेच पडेल की लॉंग टर्म मध्ये पडेल? हां, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे। ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट भारताने केलेली आहे। अनेक दिवसापासून हे चालू होतं, आपण त्यांना धमक्या देत होतो पण केलं नव्हतं। यावेळेला त्यांनी केलेलं आहे। याचा जो परिणाम आहे त्याच्याकरता आपल्याला थोडंसं भौगोलिक ज्ञान घ्यायला पाहिजे। ते म्हणजे काश्मीरमधनं 5 नद्या निघतात ज्या पाकिस्तानमध्ये जातात। त्याच्यापैकी सिंधू नदी जी आहे ती लडाखमधनं निघते आणि बाकीच्या नद्या पहाडांमधनं येतात आणि त्यामुळे जे त्यांच्याकडे पाणी जातं त्या पाण्याला रोखण्याकरता आपल्याकडे 3 धरणं आहेत। एक सिंधू नदीवर आपण बऱ्यापैकी मोठं धरण बांधलेलं आहे, एक आपण झेलमवर बांधलेलं आहे, ते छोटं धरण आहे जसं आपलं कोयना धरण वगैरे आहे त्या टाईपचं, आणि किशनगंगावर आपण बांधतो आहे पण ते इंटरनॅशनल कोर्टमध्ये आहे त्यामुळे त्याचा प्रोग्रेस जो आहे किंवा त्याची प्रगती जी आहे ती अजून फार मोठी झालेली नाही आहे। आता असं आहे की उन्हाळ्यामध्ये जेव्हा बर्फ वितळतो तेव्हा चिनाब आणि रावी आणि या 3 नद्या बाकीच्या मी आत्ता सांगितल्या त्याच्यामधनं पाणी येतं आणि खूप पाणी येतं। आता जसं आपण पाहिलं की 2 दिवसापूर्वी रामबन जे होतं चिनाबच्या काठावर आहे ते पूर्ण उद्ध्वस्त झालेलं होतं आणि तो रोड बंद झालेला आहे, तो अजूनसुद्धा होऊ शकला नाही आहे। तर अशा प्रकारचे पाणी तिथनं वाहून जातं, त्याला रोखण्याकरता आपल्याकडे काही पर्याय नाही आहे। दुसरं जे आहे की ही धरणं जी आहेत याच्यामध्ये फक्त एक पर्टिक्युलर साठा करण्याची क्षमता आहे। त्या साठ्याच्या वर पाणी गेलं की आपोआप ते पाणी पाकिस्तानमध्ये जाईल। तिसरं असं आहे की सध्या पाकिस्तानवर काय परिणाम होईल, तर सध्या जास्त होणार नाही, कारण या पाण्याचा वापर बेसिकली पंजाब जो पाकिस्तानी पंजाब आहे तिथले शेतकरी करतात। तिथे गहू आणि मक्याची हे होते पीक होतं त्याच्याकरता पाणी लागतं, पण आता गहू आणि मका दोही हे सध्या कापण्याच्या परिस्थितीमध्ये आले आहेत, हार्वेस्टिंग सुरू आहे। आता याच्यानंतर पेरणी होईल, नांगरणी होईल, पेरणी होईल आणि त्याच्यानंतर जेव्हा रोपं वर येतील तोपर्यंत सप्टेंबर ऑक्टोबर उजाडेल, त्यावेळेला त्यांना पाण्याची जरूर लागेल। तोपर्यंत त्यांना पाण्याची फारशी जरूर लागणार नाही अनलेस की पाऊस बिलकुलच पडणार नाही। म्हणजे आता जे पाणी आपण थांबवलं तरी सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत पाकिस्तानी शेतकऱ्यांवर फारसा त्याचा परिणाम होणार नाही। अगदी बरोबर आहे, हेच मी सांगितलं। फक्त याला एकच राहिणार आहे, तो म्हणजे मान्सून कसा जातो। मान्सून जर फारच वाईट गेला तर त्यांना आत्तापासूनच त्याचे झळ लागायला सुरुवात होईल। मान्सून जर ठीकठाक झाला तर त्यांना सप्टेंबर शिवाय या पाण्याची गरज लागणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।